नमस्कार मित्रांनो, आम्ही नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत आणि आम्हाला खूप मोठी सुट्टी मिळालेली आहे. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आम्ही आज निघालेलो आहे सोलापूरला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि होप तुम्ही मजेत आहात, छान असाल, सुंदर असाल आणि आमचा ब्लॉग नक्कीच बघत असाल. येस गाईज, तुम्ही ब्लॉग बघताय पण नो लाईक्स, सो इट्स नॉट फेअर. प्लीज लाईक करा, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि गाईज, आजचा ब्लॉग हा जस्ट नॉर्मल ब्लॉग आहे. ऍक्च्युली आम्ही निघालोय सोलापूरला आणि आता आम्ही थांबलोय मध्ये डायरेक्ट लंचला. वाजलेत 12. तो घड्याळात वाजलेत 12. भूतंब आमचा अजून डोक्यातनं गेलेलं नाहीये. ठीक आहे. सो आज आम्ही चाललोय सोलापूरला. सोलापूरला आम्ही असणार आहे मे बी 5 to 6 days. सो या 5 to 6 days मध्ये आम्ही काही पण जे करू, डेली काही पण करणार आहे ते आम्ही याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. सो गाईज बघत राहा. आणि ऍक्च्युली तुम्ही म्हणाल एकदम 12 वाजता का ब्लॉग सुरू केला, सकाळी का केला नाही? सकाळी केला होता, चहा पण घेतला आम्ही, पण आय डोंट नो का व्यवस्थित वी वर झालं. नॉट प्रिपेअर्ड. आपण प्रिपेअर्ड नव्हतो त्यावेळी. आता आम्ही प्रिपेअर्ड सेट केलेलं आहे. काय म्हणजे मागच्या वेळेस आम्हाला थोड्याशा अशा कमेंट्स आल्या होत्या, आम्ही रोज सोलापूर अपडाऊन, पुणे सोलापूर लोक अपडाऊन करतो. कमेंट असं करतात की आम्ही तर नेहमीच सोलापूर पुणे अपडाऊन करतो, त्यात काय नवीन आहे. हा, तर ज्याचं त्याचं आहे बाबा. आमचं पण तसं आहे. आणि ऍक्च्युली होम टाउन आहे माझं सोलापूर. तर मला जर म्हटलं ना तर मी हर विकेंडला येऊ शकतो सोलापूरला. तर माझे फ्रेंड्स वगैरे पण आहे तिथे. सो वी आर हॅव्हिंग फन हिअर. सो बघू आता. आणि तुम्ही पण बघत राहा. आता ऍक्च्युली आम्ही थांबलोय निसर्गमध्ये. होप यू नो, जे सोलापूरकर असतात, सोलापूर पुणे हायवेवर जे ट्रॅव्हल करतात, निसर्ग इज व्हेरी फेमस. सो आम्ही इथं लंचसाठी थांबलोय. सो लेट्स गो अँड हॅव अ फन. इथला ॲम्बियन्स तर छान आहेच, पण त्यासोबत आम्ही इथली प्रसिद्ध शेंगापोळी ऑर्डर केली. मस्त तुपातली शेंगापोळी गरम गरम आम्ही खाल्ली. त्यासोबत आम्ही चमचमीत धपाटेही ऑर्डर केले. छान चविष्ट धपाटे होते हे. त्यासोबत आम्ही इथे थाळी ऑर्डर केली. मस्त दुपारचं जेवण होऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि बघितलं अजून इथे काय मिळते आणि काय नाही. सो चला. सो गाईज, जेवण तर मस्त झालं एकदम. आणि आता आम्ही घेतलंय पान. सो विल हॅव पान. वाव, किती कलरफुल दिसते. कलरफुल आहे ना. कसं आहे? नाईस. आता असं झालं ना रोहित, सोलापूरला आलो ना की सगळ्या गोष्टी टेस्ट करायच्या तुमच्या आवडीच्या. हा ना, पान. फ्रेंड्स, आज आमचा दुसरा दिवस आहे आणि मी तुम्हाला आजपर्यंत एक गोष्ट सोलापुरातली दाखवली नव्हती. ती म्हणजे हे घर तर तुम्हाला माहितीच आहे, पण ह्या घराचं मेन कन्सेप्ट इज गार्डनिंग. सो गार्डनिंग सगळ्यांचा, घरातल्या लोकांचा सगळ्यांचा जीव ह्या गार्डनमध्ये आहे. आणि मला तुम्हाला छोटीशी गार्डनिंग इथली दाखवायची आहे. आणि तुम्ही बघू शकता इथली नॅचरल ग्रीनरी. आणि ते स्वतःच वाढलेत विदाउट एनी शेप. हे फ्लावर किती छान दिसतंय. सगळं काही मस्त आहे. ते ऑटोमॅटिकली ब्लॉसम झालं इथे सगळं. आणि हे पाहिलं का? हे कोणतं फुल आहे मला माहिती नाही, बट खूप छान आहे. काय सुंदर कलर दिसतंय. हे मस्त आहे. आणि हे बांबू झाड आहे, बांबू. ओके. सो ही पण रोहितची आठवणी. रोहितनी कधीतरी त्याच्या बॅचलर्समध्ये लावलं होतं, तर ते इथे कंटिन्यू केलंय. आणि हे झाडं तर तुम्ही बघू शकता, शोची झाडं आहेत. खूप छान. असं त्या झाडांनीच आंघोळ करून बसलेत की काय स्वतःच. इतके सुंदर आणि फ्रेश दिसतात. बघून असं खूप आनंद वाटतो इकडे असं. आणि मेन गोष्ट, काल मला जी आवडणारी गोष्ट असते की ती असं काहीतरी हार्वेस्ट करून करण्याची असते ना, तर मी इथला कढीपत्ता आणि इथली आलेली मिरची ती यूज करून काल आम्ही जेवण बनवलं होतं. तर वाह फील झालं होतं. वाह एकदम असं. इथं एक तुळस आहे, छान आलेली आहे ती, एकदम टवटवीत ग्रो झालेली आहे. आणि इकडे अजून एक आहे, ती म्हणजे लाल मिरची. ती पण छान स्वतःहूनच रेड झाली आहे. मस्त.
आता आपण निघालेलो आहोत गावाला, रोहितच्या गावाला, विच इज अ गौडगाव, बरोबर ना? गौडगाव म्हणतात ना. हो. हा, पण तिथे रोहितचा जन्म नव्हता झाला. रोहितचा जन्म सोलापूरला झालेला आहे. सो तिथे आम्ही जाणार आहोत. आजचा प्लॅन इज व्हेरी ऑर्गॅनिक, विलेज, म्हणजे गावी जाऊन तिथे गावाची सगळं. ऍक्च्युली यात्रा आहे, नागोबाची यात्रा आहे. तुम्हाला थोडस ऑर्गॅनिक पण पाहायला मिळेल, Yes. आमचं शेत पाहायला मिळेल आणि जुनं घर पाहायला मिळेल. Yes. सो स्टे ट्यून. जे मी माझ्यासोबत तुम्ही काहीच पण बघणार आहात. माझा आपण हा फर्स्ट टाइम बघण्याचा आहे आणि तुम्ही सुद्धा फर्स्ट टाइम पाहणार आहात. तर तुम्हाला आज गावाची वाईफ दाखवतो. येस. सो गाईज, आम्ही येऊन पोहोचलेलो आहे आता सध्या शेताकडे. हे आमचं गावाचं पोलीस स्टेशन आहे, गौडगाव पोलीस स्टेशन. आणि आता आम्ही चाललोय शेतावर. कसा आहे ना रस्ता? कितपत झाला ना? गावासारखी फिलिंग येते ट्रॅक्टर ना. वगैरे जातात तिथे. हा. सो इथे सगळे सोयाबीन लावलेत आय गेस. ही माझी मावशी. सो काय काय आहे आपल्या शेतामध्ये? आता हे बघ, हे सगळं सोयाबीन आहे हा. आणि वळीनी तिकडे आंब्याची झाड आहेत. आता ती दिसणार नाहीत, अच्छा. वाढलंय ना ते ह्याच्यामुळं. हो. ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये चंदन पण आहे, चंदन. चंदनची झाड आहेत. आता ते चांगलं. दिसणार नाहीत, पावसाने खूप झालंय. हा. आणि हे सगळं सोयाबीन, हे बघा इथे आहे सोयाबीन. हे फुलं आलेत आता सोयाबीन. सोयाबीनची फुलं आहेत. येस. आणि तिथे आंबे, त्याच्या माग आणि चंदन. हो, छान आहे शेती. काकडी, शेंदाड दाखवते बरं का. हे बघ काय हे सगळी शेंदाण्याची झाडं आहे आहेत बघ, हे वेल आहे ना शेंदाडाचं आहे. का? आलंय का त्याला हा काही? बघ, आले हे तोडते थांब. हे बघ. सो गाईज, हे आहे शेंदाड. याचं लोणचं पण करतात. आणि कसं पीक मोठं होतं, ते पिकतं पिकतं का? मोठं होतं. हा, छान आहे ना. तेव्हा आपण हार्वेस्टिंग झालं बाबा. चला, तिकडे बघा समोर मम्मी, काका, पप्पा आणि इकडे काका, अजून एक काका यायला लागले. आणि दिस होल वावर. इथे इतकं शांत वाटतं ना एकदम. आपल्या शहरी लाईफ पासून दूर एकदम गावाकडची लाईफ असं फील होतं एकाच दिवसात. हे असा रस्ता काढत 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 जावं लागतं आपल्याला. अजून एक भाजी आली आहे म्हणे काहीतरी. हे बा, मम्मी तोडतीये रानभाजी. काय म्हणतात त्याला? कुरडू. बघू. कोवळ्या पानाची ह्याची भाजी खूप छान होती. कवळ्या पानाची ना, कुरडू. कशी लागेल? अच्छा. आंबट गोड. नाही, छान लागते. ते हे का पिवळं का ते? आणि ही आहे मोहरी. पण ट्राय करू तिथपर्यंत जायचं आहे. हे येल्लो येल्लो दिसते ना, हे पूर्ण मोहरीचं आहे. सो गाईज, बाजूबाजूनी दबक्या दबक्या पावलांनी आम्ही वाट घेत चाललोय विहिरीकडे. विहीर बघायला आम्ही सगळी ही मंडळी तिकडे वाट घेत आहोत. हे सगळं कलेक्शन करत करत, माझ्या हातात एकच आहे पण आहे, भरपूर कलेक्शन घेतलेले आहेत. नॅचरल कलेक्शन, नॅचरल हार्वेस्टिंग. छान वाटतंय. कसं आहे गाव रोहित? रोहित कसं आहे?
झाडांवर सगळे झाड खूप छान दिसतंय बघ. ते हिरो 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 सगळं आला पाऊस अजून. हा त्या बाजूला ग तिकडे काय आहे मावशी? ते बघ ना, ते आपलंच आहे बघ तिकडचं. ते जे आहे ना ते खांब दिसतात ते सगळं ते सगळं आपलंच आहे शेत. फक्त हा मधला पॅच सोडला ना तर बाकी तिकडे लांब टोकापर्यंत आहे. सो ही आमची विहीर पाहून आम्ही निघालो. ज्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो ते म्हणजे हे नागोबाचं मंदिर. हे नागोबाचं जे मंदिर आहे ते गौड गावातलं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये आजूबाजूचे गावचे लोक पण येतात. आणि आज होती, आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्याच दिवशी होती नागपंचमी. तो आम्हाला एकदम ते असं झालं ना की म्हणजे एकदम असं म्हणतात ना की यार तुम्ही एकदम प्रॉपर टाईमला आले, ते तसं झालं. आम्ही काही ठरवून नव्हतं गेलो पण त्या दिवशी निघाली नागपंचमी. आणि हे आजूबाजूचे जे लोक आले होते गावाचे त्यांनी इथं छान पूजा केली, फुलं वगैरे अर्पण केले होते. आणि आपल्याला इथे एक दिसला तो म्हणजे पिंगळा. आता त्याला पिंगळा म्हणतात का वासुदेव म्हणतात ते तुम्हीच सांगा. विशाल त्यांचं नाव आहे, त्यांचं नाव देवा. आणि घरेगाव त्यांचं गाव आहे देवा. किसान तांब्याच्या बाळाना, हो भाग्यवंत राजा तांब्याच्या बाळाना, बरोबर आहे देवा. माझ्या सुद्धा दान धर्म म्हणून 51 रुपयाचा दान धर्म केला. अच्छा भक्तिवान बाळाला आशीर्वाद देवा. गवळला बोल गवळा निळा पुत्र झाला यशवंत. 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 गवळला बोल गवळा निळा पुत्र झाला यशवंत.